बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथे 200 विहिरी बोगस झाल्याच्या तक्रारीनंतर चौकशी समिती गावात दाखल होताच सरपंच, ग्राम रोजगार सेवक गायब झालेत। बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथे 200 विहिरी बोगस झाल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती। अशोक येवले यांच्या तक्रारीनंतर चौकशी समिती गठीत करण्यात आली। ही चौकशी समिती येवलवाडी गावात चौकशीसाठी दाखल झाल्यानंतर सरपंच आणि ग्राम रोजगार सेवक हे गायब झालेत। यानंतर चौकशी समिती आणि ग्रामसेवकांनी त्यांना नोटीस बजावल्यात। दरम्यान तक्रारदार अशोक येवले यांनी सरपंच आणि ग्राम रोजगार सेवक फोन बंद करून गावातच फिरत होते असा आरोप सुद्धा केलाय। या संदर्भात पुढील चौकशी करून प्रत्यक्ष पाहणी करावी आणि कारवाई करावी अशी मागणी होत आहे। चौकशीसाठी आम्ही आलो असताना सरपंच, उपसरपंच, ग्राम रोजगार सेवक गैरहजर असल्यामुळे मूळ संचिका, मूल्यांकन एमडी या गोष्टी पाहावयास मिळाले नाही। त्याबद्दल आम्ही ग्राम रोजगार सेवकाला नोटीस काढलेली आहे। तीन लोकांनी आरोप आहे, हे खरं आहे। चौकशी पूर्ण झाल्यानंतरच आपल्या निदर्शन काम बघितल्यानंतर दोषी आढळल्यास कारवाई करणार। दोषी आढळल्यास आम्ही गटविकास अधिकारी यांच्याकडे अहवाल देऊ, त्यानंतर ते कारवाई करू। मॅडम, चौकशीसाठी आला ग्राम रोजगार सेवक नाही, पण नाही, तुम्ही यांना काय नोटीस द्या? चौकशी समितीने रोजगार सेवकांना नोटीस बजावलेली आहे। ती नोटीस माझ्याकडे दिली आहे। रोजगार सेवकांचा फोन आता सध्या बंद लागत आहे। त्यांना ही नोटीस पोहोच करण्याचा मी आता प्रयत्न करणार आहे गावामध्ये। त्यांना ही नोटीस आजच पोहोच होईल। त्याच्यानंतर मग चौकशी समिती, रोजगार सेवक आणि पंचायत समिती याच्यावर निर्णय घेईल। गावकऱ्यांना किती दिवसाचा कालावधी देणार चौकशीसाठी? चौकशी समिती बीडीओ साहेबांनी नेमलेली आहे ना, तर मग वरच्या स्तरावरून जेव्हा ते ठरवतील तर त्या हिशोबाने त्यांना टाइम दिला जाईल। तक्रारदार आणि पंचायत समिती, चौकशी समिती ठरवतील, त्याचा पुढे काय निर्णय आहे। आज चौकशी समिती आली, चौकशी समितीने तुम्हाला काय अहवाल दिला? चौकशी समितीने अहवाल तर काही दिला नाही। सरपंच, रोजगार सेवक हे सर्व गावातच असताना मोबाईल बंद करून फिरत आहेत। 2 दिवसात जर मला त्या चौकशी समितीने अहवाल नाही, पूर्ण ही यंत्रणा जर नाही कामाला लावली, सगळ्या विहिरी, गायगोटे, रस्ते जेवढं बोगस असेल तेवढं जर 2 दिवसात नाही दाखवलं तर मी ग्रामपंचायतला ताळा ठोकून, पंचायत समितीला ताळा ठोकून छत्रपती शिवाजी चौकात येवलवाडी येथे अमरण उपोषणासाठी बसणार आहे। तुमच्या गावातील तुम्हाला सरकारी योजनेचा काय लाभ आहे का? आतापर्यंत म्हणजे सरकारी योजनेचा लाभ म्हणजे नाहीच म्हणलं तरी चालेल। आणि ज्यांना सरकारी योजनेचा लाभ घेता आला त्यांनी भरपूर घेतला, पण सर्वसामान्य जनतेपर्यंत सरकारी लाभ नाहीच। आणि ज्यांना कोणाला घ्यायचा अशी अपेक्षा त्यांनी तयार केली ती सगळी वशिल्यावर झाली। लोकांकडून, गोरगरीब जनतेकडून भरपूर पैसे घेतले तर आणि त्यांना कोणाला काही मिळालं बी नाही, म्हणजे असा प्रकार सध्या गावामध्ये झालेला आहे।